हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे लेटेंट हीट. ठीक आहे. मागच्या आपण टॉपिक मध्ये स्पेसिफिक हीट बद्दल स्टडी केला होता. ठीक आहे. आजच्या आपल्या टॉपिक मध्ये आपण डिस्कस करणार आहे लेटेंट हीट. ठीक आहे. आपल्याला बेसिकली घ्यायचं होतं कॅलोरीमीटरचा टॉपिक, पण आता आपण लेटेंट हीट घेतोय. कॅलोरीमीटर जो आहे, कॅलोरीमीटर तो डिपेंड आहे लेटेंट हीटवर. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण फर्स्ट लेटेंट हीट डिस्कस करूया. ठीक आहे. लेटेंट हीट. आता हे जे लेटेंट हीट आहे, ठीक आहे, लेटेंट हीट डिस्कस करायच्या अगोदर एक छोटासा टॉपिक आहे तो मी डिस्कस करतो, त्याच्यानंतर मग तुम्हाला लेटेंट हीट क्लिअरली समजेल. ठीक आहे. तर लेटेंट हीटला डिस्कस करायच्या अगोदर आपण काय करू, चेंज ऑफ स्टेट. चेंज ऑफ स्टेट. ठीक आहे. ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे पदार्थाच्या 3 अवस्था असतात. ठीक आहे. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ठीक आहे. तर काय होतं, जेव्हा आपण सॉलिड आणि लिक्विड आणि गॅस हे जे पदार्थाच्या अवस्था आहेत, ठीक आहे, जेव्हा ते टेम्परेचर आणि प्रेशरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा त्यांचे काय होतं, फेज चेंज होतं. म्हणजे त्याची जी अवस्था आहे ती चेंज होऊन जाते. ठीक आहे. जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं. ठीक आहे. तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, त्याच्या थ्रू तुम्हाला चेंज ऑफ स्टेटचे जे बेसिक प्रोसेस आहेत ते तुम्हाला समजून जातील. ठीक आहे. तर आता आपण काय करू, एक आईस कन्सिडर करूया. ठीक आहे. आईसचा तुकडा घेतोय. आता याला मी काय करतो, हीट देतो खालून. ठीक आहे. म्हणजेच काय, जो आईस आहे तो काय करतो, हीट ऍब्झॉर्ब करतोय. ठीक आहे. हीट ऍब्झॉर्ब करला आईस. आता या केसमध्ये काय होईल, जेव्हा मी आईसला हीट देईल त्यावेळेस आईसला हीट दिल्यामुळे काय होईल, या केसमध्ये तुमचा जो आईस आहे तो मेल्टिंग स्टार्ट करून देईल. ठीक आहे. म्हणजेच काय, आईसला हीट दिल्यामुळे मेल्टिंग स्टार्ट होऊन जाईल. याच प्रोसेसला आपण म्हणतो मेल्टिंग. म्हणजेच काय, आईसचं जे हीट दिल्यामुळे काय होईल, तो वॉटर मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ठीक आहे. आता याचा रिव्हर्स, सपोज आता मी जर मला वॉटर पासून काय बनवायचं, आईस बनवायचं. ठीक आहे. तर मला काय करावं लागेल, त्या वॉटर मधून हीट रिलीज करावं लागेल. ठीक आहे. क्यू अमाऊंट ऑफ हीट रिलीज करावं लागेल. जसं आपलं रेफ्रिजरेटर आहे, रेफ्रिजरेटर मध्ये आपण काय करतो, एक आईस क्यूब बनवायचं आपलं. ठीक आहे. तर त्या आईस क्यूब मध्ये एका पातेल्यामध्ये आपण सपोज वॉटर ठेवलं. ठीक आहे. आणि त्याला आपण हीट रिलीज केली, म्हणजे वॉटरची हीट जर काढून घेतली तर काय होईल, आईस मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ठीक आहे. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ज्या प्रोसेसमध्ये वॉटरचं कन्व्हर्जन आईस मध्ये होते, ठीक आहे, त्या प्रोसेसला आपण म्हणतो फ्युजन. ठीक आहे. आईस हा सॉलिड स्टेट मध्ये आहे आणि जो वॉटर आहे लिक्विड स्टेट मध्ये. याचाच अर्थ काय, द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड is called as melting. ठीक है. And the amount of heat required to change the state of substance from liquid to solid is called as fusion. ठीक है. हे झालं बेसिक प्रोसेस ऑफ स्टेट ऑफ चेंजचं. आता याच्यामध्ये मी काय करतो, जे लिक्विड स्टेट मध्ये जो माझा वॉटर आहे, आता याला मी काय करतो, हीट करतो. ठीक आहे. याला हीट केल्यामुळे काय होईल, सपोज मी वॉटरला हीट केलं, हीट करत करत गेलो आणि 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलो वॉटर. ठीक आहे. मग 100 डिग्री सेल्सिअसला जेव्हा हीट जाईल, टेम्परेचर जाईल, त्यानंतर काय होईल, माझं जे वॉटर आहे ते काय होईल, इव्हॅपोरेट होईल. ठीक आहे. आणि तो कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल, वॉटर वेपर मध्ये. त्यालाच आपण गॅस स्टेट म्हणतो. ठीक आहे. वॉटर वेपर मध्ये.
याच प्रोसेसला आपण म्हणतो वेपरायझेशन. याचा अर्थ काय? द अमाऊंट ऑफ इट रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट फ्रॉम लिक्विड टू गॅस, ठीक आहे, इज कॉल्ड ॲज वेपरायझेशन. आणि सपोज आता मी याचं रिव्हर्स केलं. आता जे वॉटर वेपर आहे त्याला मी काय करतो, हीट रिलीज करतो वॉटर वेपर मधून आणि मी त्याला लिक्विड मध्ये कन्वर्ट करतो, ठीक आहे. तर त्याच प्रोसेसला आपण म्हणतो कंडेन्सेशन. मी काय करतो, वॉटर वेपर मधून जे गॅसेस फॉर्म मध्ये त्याची हीट रिमूव्ह करतोय, तर आपल्याला काय भेटेल, लिक्विड फॉर्म मध्ये भेटेल, म्हणजेच वॉटर मध्ये भेटेल. त्याच प्रोसेसला आपण म्हणतो कंडेन्सेशन, ठीक आहे. तर डेफिनेशन मध्ये आपण कसं लिहू शकतो, आता मी एकदम ब्रीफ नाही करत डेफिनेशन, तुम्हाला शॉर्ट मध्ये समजावतो, ठीक आहे. आता या केसमध्ये काय होतं, जे माझं लिक्विड स्टेटचं वॉटर आहे ते कशात कन्वर्जन होते, वॉटर वेपर मध्ये म्हणजे गॅसमध्ये. याचं आपल्याला काय म्हणू शकतो, द अमाऊंट ऑफ इट रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ लिक्विड टू गॅसेस इज कॉल्ड ॲज वेपरायझेशन, ठीक आहे. And the amount of heat required to change the state from gaseous to liquid is called as condensation. आता कंडेन्सेशनचं एक खूप चांगलं एक्झाम्पल आहे. आता तुम्ही काय करा, एका बाउल मध्ये पाणी घ्यायचंय, ठीक आहे. आणि याला काय करू आपण, रेफ्रिजरेटर मध्ये ठेवून देऊ, फ्रीजर मध्ये ठेवूया, ठीक आहे, थोड्या वेळासाठी. सपोज एक मी 20 मिनिट याला फ्रीजर मध्ये ठेवतो, ठीक आहे. आता काय होईल, याला 20 मिनिट फ्रीजर मध्ये ठेवल्यानंतर याचं टेम्परेचर जो आहे तो काय होऊन जाईल, रिड्यूस होऊन जाईल. सपोज आपण समजा -10 डिग्री, म्हणजे जो वॉटर जे आहे तो खूप चिल होऊन जाईल, ठीक आहे, थंड होऊन जाईल. आता मी काय करतो, त्याच्यानंतर याला फ्रीजर जो रेफ्रिजरेटर डोर ओपन करतो आणि त्याला जे आपलं रूम टेम्परेचर आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक टेबलवर त्याला ठेवतो, ठीक आहे. असं पण माझा टेबल, ठीक आहे. या टेबलवर मी त्याला ठेवलंय. काय होईल, माझा जो बाउल आहे जो आता खूप चिल झालेला आहे, जो आपण फ्रीजर मधून काढलाय, आणि माझा जो रूम टेम्परेचर आहे तो सपोज अराउंड 30 डिग्री आहे. आपल्याला माहिती आहे हीट कधी ट्रान्सफर होते, जेव्हा टेम्परेचर डिफरन्स असतो, ठीक आहे. टेम्परेचर डिफरन्स असतो, बघा नाही इथं -10 डिग्री आहे आणि इथे आहे 30 डिग्री, ठीक आहे. तर आता माझे काय होईल, हीट ट्रान्सफर होईल. आणि आपण म्हणतो हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, ठीक आहे. आणि आपला हा जो टी आहे हा काय, हायर टेम्परेचर, हा जो टी आहे हा आपला लोअर टेम्परेचर आहे, ठीक आहे, -10 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. मग काय होईल, माझी जी हीट आहे याच्यामध्ये ट्रान्सफर होईल, ठीक आहे. आता काय होईल, तुम्ही थोड्या वेळ जर बघितलं, याच्यातली जी हीट आहे तो काय होतोय, जो आपला चिल्ड वॉटर आहे तो काय करतो, याची हीट ऍब्झॉर्ब करून घेईल, ठीक आहे, म्हणजे गेन करून घेईल, ठीक आहे. याची हीट रिमूव्ह झाल्यामुळे काय होईल, तुम्हाला थोड्या वेळानंतर काय दिसेल, त्या बाउलच्या साईडला छोटे छोटे वॉटर वेपर्स दिसतील, म्हणजे वॉटर बबल्स दिसतील, ठीक आहे, वॉटर बबल्स दिसतात. हे कशामुळे दिसते, कंडेन्सेशनमुळे, ठीक आहे. तर याच प्रोसेसला आपण म्हणतो कंडेन्सेशन. आय होप तुम्हाला हे समजलं असेल, ठीक आहे. अजून एक प्रोसेस असते सब्लिमेशन. सब्लिमेशन प्रोसेस मध्ये काय होतं, जे आपला सबस्टन्स आहे तो सॉलिड स्टेट मधून डायरेक्ट गॅसेस स्टेट मध्ये जातो, ठीक आहे. त्याला आपण म्हणतो सब्लिमेशन. आता याचं एक्झाम्पल कोणतं आहे, आपलं जे की आपण घरी वॉशरूम मध्ये यूज करतो बघा, ओडोनिल, ठीक आहे. ओडोनिल आपण घरी यूज करतो, ठीक आहे, स्मेल एलिमिनेट करण्यासाठी, ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, सुरुवातीला आपण जेव्हा ओडोनिल घेऊन येतो तेव्हा तो सॉलिड फॉर्म मध्ये असतो, सॉलिड फॉर्म मध्ये. आणि जेव्हा त्याला आपण एक रूम टेम्परेचर मध्ये ठेवू त्याच्यानंतर काय होईल, तो ओडोनिल जो आहे तो काय होईल, इव्हॅपोरेट होऊन जाईल, म्हणजे पेपर फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि तो तिथे आपल्याला व्हॅनिश होऊन जाईल, ठीक आहे. याच
याचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे सब्लिमेशनचं. या केसमध्ये आईसचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये होतं? वॉटर वेपरमध्ये. ठीक आहे. आणि याचं रिव्हर्स वॉटर वेपरचं डायरेक्ट कन्व्हर्जन ज्याच्यामध्ये होतं सॉलिडमध्ये, त्याला आपण म्हणतो सॉलिडिफिकेशन. याच प्रोसेसला आपण म्हणतो सॉलिडिफिकेशन. ठीक आहे. आपण जे दवबिंदू म्हणतो बघा, तर दवबिंदू हा याचा परफेक्ट एक्झाम्पल आहे सॉलिडिफिकेशनचं. ठीक आहे. किंवा आपण ड्राय आईस पण म्हणू शकतो. तर हे याचं परफेक्ट एक्झाम्पल ड्राय आईस. याच्यामध्ये काय होतं, आपला वॉटर वेपर जो आहे तो डायरेक्टली कन्वर्ट होतो आईस मध्ये. ठीक आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल चेंज ऑफ स्टेट. ठीक आहे. हे बेसिक होतं. याच्यावरून तुम्हाला पुढचा जर लेटेंट हीटचा जो टॉपिक आहे तो इझिली समजून जाईल. ठीक आहे. आता आपला टॉपिक आहे लॅटेंट हीट. ठीक आहे. लॅटेंट हीट म्हणजे काय असतं? लॅटेंट हीटचं एक इक्वेशन आहे हीटच्या फॉर्म मध्ये, Q इज इक्वल टू ml. आता जी हीट आहे ती कशावर डिपेंड आहे? मासवर, मास ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. आणि दुसरी लॅटेंट हीट ऑफ सबस्टन्स, लॅटेंट हीट ऑफ सबस्टन्स. आणि ही जी हीट आहे ही एनर्जी काय आहे? ऍब्झॉर्ब और रिलीज. ठीक आहे. त्याला लॅटेंट हीटच्या फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो आपण? L इज इक्वल टू Q बाय M. ठीक आहे. ही जी एनर्जी आहे याचं युनिट काय असतं? जूल. आणि जो मास आहे त्याचं युनिट काय आहे? केजी. ठीक आहे. तर लॅटेंट हीटचं युनिट काय झालं? SI युनिट जूल पर केजी. लॅटेंट हीट म्हणजे काय? द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड और लिक्विड टू गॅस ऍट ए कॉन्स्टंट टेम्परेचर. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ऍट ए कॉन्स्टंट टेम्परेचर त्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट. ठीक आहे. सपोज माझं लॅटेंट हीट ऑफ जो वॉटर आहे ते किती आहे? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणूया 3.33 to 10⁵ जूल पर केजी. ठीक आहे. म्हणजेच काय, मला जो आईस आहे त्याला वॉटर मध्ये कन्वर्ट करायला 3.33 जूल एनर्जी लागते. ठीक आहे. म्हणजेच काय, ते माझे जे आईस आहे याचे बॉन्ड्स ब्रेक करायला, बॉन्ड ब्रेक करायला. ठीक आहे. मला 3.33 into 10⁵ जूल एनर्जी मला आईसला वॉटर मध्ये कन्वर्ट करायला लागते. पण कुठे? ऍट अ 0 डिग्री, ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे आईसचं मेल्टिंग पॉईंट किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. आणि वॉटरचे किती आहे? आता मी सपोज याला हीट देत जातोय खालून, काय होईल? हीट दिल्यामुळे काय होईल? सुरुवातीला जो आईस आहे तो काय होईल? त्याचं टेम्परेचर राईज होईल. ठीक आहे. पण तो इमिडिएट जो आहे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार नाही. त्या केसमध्ये काय होईल? आईस त्याचे जे बॉन्ड्स आहेत तो ब्रेक करत करत जाईल. ठीक आहे. आणि मग नंतर तो काय होईल? मेल्ट होईल, म्हणजे वॉटर मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे. पण त्याचा जो टेम्परेचर असणार आहे तो किती असणार आहे? 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो लॅटेंट हीट. ठीक आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. दुसरा एक आपला टॉपिक आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन काय असतं आणि लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन काय असतं. ठीक आहे. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय? जो माझा आईस आहे, ठीक आहे, त्याला मी हीट दिले ऍट ए कॉन्स्टंट टेम्परेचर. ठीक आहे. तर मी याला हीट दिल्यामुळे काय होईल? माझा जो आईस आहे तो वॉटर मध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे. तर मग मला जे सॉलिड आईस आहे
त्याचे मॉलिक्युल्स ब्रेक करायला जी हीट लागली 3.33 × 10⁵ जूल एनर्जी, ठीक आहे, कन्वर्ट करायला मला वॉटरमध्ये कन्वर्ट करायला तेवढी हीट लागली, ठीक आहे, लॅटेंट हीट. त्यालाच आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, ठीक आहे, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. दुसरी एक टर्म असते लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. याच्यामध्ये काय, जो माझा वॉटर आहे मी त्याला खालून हीट दिली, ठीक आहे, आणि तो मी त्याला हीट दिल्यानंतर त्याला व्हेपर मध्ये कन्वर्ट व्हायला, ठीक आहे, मला किती लॅटेंट हीट खर्च करावी लागली. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन 2.26 जूल, 2.26 × 10⁵ जूल पर केजी. याचाच काय अर्थ आहे, मला वॉटर व्हेपर मध्ये कन्वर्ट करायला 2.26 × 10⁵ जूल लॅटेंट हीट मला खर्च करावं लागली, ठीक आहे, वॉटरला वॉटर व्हेपर मध्ये कन्वर्ट करायला. त्यालाच आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन, ठीक आहे. आता डेफिनेशन सांगायचं झालं तर काय, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ सबस्टन्स फ्रॉम लिक्विड टू गॅस at a constant temperature, at a constant temperature is called as latent heat of vaporization, ठीक आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता आपण नेक्स्ट टॉपिक घेऊया, ठीक आहे. Heat versus temperature curve. At a atmospheric pressure. ठीक आहे. आता आपण काय करतो, आपलं जो ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर आहे तिथे त्याचं वॉटरचं जे टेम्परेचर असतं, जो फ्रीजिंग पॉइंट असतो तो किती असतो, 0°C असतो, ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर, ठीक आहे, वॉटरचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो असतो 100°C आणि जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो असतो 0°C, ठीक आहे. आता मी काय करतो, ग्राफ ड्रॉ करतो जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल, ठीक आहे. आता मी काय करतो, माझा आईस आहे -20°C, ठीक आहे. वॉटर आहे ऍट 0°C, ठीक आहे. त्याला आपण म्हणू फ्रीजिंग पॉइंट, आणि हा आहे सपोज माझा 100°C, त्याला आपण म्हणू बॉइलिंग टेम्परेचर, ठीक आहे. आता इथे काय आहे, माझं 20°C पर्यंत आईस असणार, ठीक आहे. त्याच्यानंतर काय होईल, आईस प्लस वॉटर. मी पहिले ग्राफ ड्रॉ करून घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला समजायला सोपं जाईल. इथे काय होईल, प्युअर वॉटर होऊन जाईल. इथे वॉटर प्लस स्टीम, ठीक आहे. आणि अबोव 100°C काय होईल, स्टीम मध्ये कन्वर्ट होईल, ठीक आहे. पहिले ड्रॉ करून घेतोय कर्व. याला आपण म्हणतो सेन्सिबल हीट, याला आपण म्हणतो लॅटेंट हीट, ठीक. याला म्हणतो आपण सेन्सिबल हीट, याला म्हणतो लॅटेंट हीट.
समजून घ्यायचं, खूप सोपं आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे वॉटरचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे आणि बॉइलिंग पॉइंट आहे, बॉइलिंग टेम्परेचर ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं? फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस आणि 100 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग टेम्परेचर. ठीक आहे. आता मी काय करतोय, -20 डिग्री सेल्सिअसला माझा आईस आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, हीट एक्स ऍक्सिसला मी काय करतोय, हीट देतोय, म्हणजे हीट देतोय. ठीक आहे. आपला ग्राफ काय म्हणतोय, म्हणजे कर्व जो आहे आपला हीट वर्सेस टेम्परेचरचा. ठीक आहे. आता मी हीट जसं समोर समोर देत जाईल त्या केसमध्ये काय होईल, माझं टेम्परेचर पण वाढत जाणार आहे पॅरलल. ठीक आहे. आता मी वॉटरला हीट देतोय तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये मी हीट दिली तर जे आईस आहे त्याचं काय होईल, टेम्परेचर इन्क्रीज होईल. ठीक आहे. तर मी जो वाय ऍक्सिस आहे त्याला मी टेम्परेचर घेतो. ठीक आहे. आता हे समजून घ्यायचंय. आता मी काय करतो, -20 डिग्री सेल्सिअसला आईस आहे, मी त्याला हीट देत चाललोय. ठीक आहे. आता होईल काय, मी हीट दिले तर याचं टेम्परेचर वाढेल, -10 डिग्री सेल्सिअस होईल, नंतर -5 डिग्री सेल्सिअस होईल, आणि जेव्हा तो 0 डिग्री सेल्सिअसला येईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतंय, जेव्हा मी हीट देतोय याच्यामध्ये हीट ऍड केल्यामुळे काय होते, माझं टेम्परेचर राईज होते. ठीक आहे. तर यालाच काय आपण म्हणतो, सेन्सिबल हीट. सेन्सिबल हीट म्हणजे काय असतं, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर. ठीक आहे. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर विदाउट चेंजिंग द स्टेट इज कॉल्ड ॲज सेन्सिबल हीट. ठीक आहे. तर यालाच आपण म्हणतो सेन्सिबल हीट. ठीक आहे. आता तुम्ही बघा ना, इथं -20 डिग्री आणि मी हीट ऍड केल्यामुळे काय झालं, 0 डिग्री सेल्सिअसला गेलं. ठीक आहे. आता मी काय करतो, अजून हीट देतोय, समोर हीट देत चाललोय. आता माझं इथं 0 डिग्री सेल्सिअसला काय आईस आहे. ठीक आहे. आता मी याला हीट दिल्यामुळे काय होईल, तो मेल्टिंगला स्टार्ट करेल. ठीक आहे. इथं सपोज माझं 10 डिग्री सेल्सिअस तो मेल्ट झाला, म्हणजे वॉटर पर्सेंटेज जो आहे माझं 10% वाढून जाईल. ठीक आहे. इथं माझं 50% वाढून जाईल, आणि या पोर्शनला काय होईल, 100% माझं वॉटर होऊन जाईल. ठीक आहे. मग या केसमध्ये काय होते, मी जी हीट देतोय आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, या केसमध्ये काय होतं, टेम्परेचर वाढत जात होता. ठीक आहे. टेम्परेचर वाढत जात होता. पण या केसमध्ये तुम्ही जर बघितलं, मी हीट देत चाललोय आणि या केसमध्ये तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतोय, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होतंय. ठीक आहे. मग या केसमध्ये माझी हीट कुठे चालली, तर माझी हीट कुठे चालली आहे, जे आईस आहे, आईसचे जे बॉन्ड आहेत ते वीक करण्यामध्ये चालले. ठीक आहे. म्हणजेच काय, जसं जसं मी हीट ऍड करतोय ग्रॅज्युअली, त्या केसमध्ये काय होतं, माझं आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होते, आणि इथं माझं या पॉइंटला म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला माझं 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 100% वॉटरमध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. या केसमध्ये काय होतं, माझं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच आहे, पण माझी जी हीट आहे ती युटिलाइज कुठे झाली आहे, जे आईसचे मॉलिक्युलचे बॉन्ड आहे ते ब्रेक करण्यामध्ये गेले. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो लॅटेंट हीट. लॅटेंट हीट आपण जस्ट आता स्टडी केलं. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ सबस्टन्स ॲट ए कॉन्स्टंट टेम्परेचर. आता तुम्ही बघा ना, इथं पण माझे 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि इथं पण 0 डिग्री सेल्सिअस आहे, पण इथे काय झालं, माझं आईसचं जे कन्व्हर्जन आहे ते 100% वॉटरमध्ये झालं. ठीक आहे. आता पुढे काय होते, आता मी अजून हीट ऍड करतोय. ठीक आहे. आता इथं 0 डिग्री सेल्सिअसला माझं वॉटर आहे, जसं मी याला हीट देईन काय होईल, माझं ग्रॅज्युअली हा पण टेम्परेचर इन्क्रीज होईल. ठीक आहे. तर मग काय होईल, टेम्परेचर माझं 0 डिग्री सेल्सिअस वरून 100 डिग्री सेल्सिअसला जाईल. ठीक आहे. मग आता इथे काय होईल, इथे होईल सेन्सिबल हीट. सेन्सिबल हीट का, सेन्सिबल हीट मध्ये आपण काय म्हणतो, टेम्परेचर राईज होते. ठीक आहे. म्हणजेच काय होतं, चेंज इन टेम्परेचर होते त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे इथं माझं 0 डिग्री सेल्सिअस आहे, इथे 100 डिग्री, म्हणजे याच्यामध्ये टेम्परेचर इन्क्रीज झालंय. ठीक आहे. चेंज ऑफ टेम्परेचर झालं. आता काय झालं, माझं इथे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालंय. ठीक आहे. आता मी काय करतो, अजून हीट ऍड करतोय वॉटरला. ठीक आहे. ऍट 100 डिग्री सेल्सिअसला. आता काय होईल, ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशरला जेव्हा आपण वॉटरला हीट देऊ त्याच्यानंतर वॉटर काय करेल, इव्हॅपोरेट व्हायला स्टार्ट करेल. ठीक आहे. म्हणजे इव्हॅपोरेशन चालू होईल. त्या केसमध्ये काय होईल, जे वॉटर आहे त्यामध्ये काय होऊन जातील, जे वॉटर वेपर्स आहेत ते स्लोली इन्क्रीज व्हायला लागेल. म्हणजेच काय, इथे माझं 10% स्टीम मध्ये कन्वर्ट होऊन जाईल, त्याच्यानंतर माझं इथं 50% स्टीम मध्ये कन्वर्ट होऊन जाईल, आणि या केसमध्ये माझं 100% स्टीम मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणजेच काय, मी जी हीट ऍड करतोय ती माझी हीट कुठे चालली आहे, हे जे वॉटरचे मॉलिक्युल्सचे बॉन्ड्स आहेत ते ब्रेक करण्यामध्ये चालली, आणि ते काय होते, याचं टेम्परेचर तर सेमच आहे. इथं तुम्ही जर बघितलं तर टेम्परेचर माझं कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथं टेम्परेचर इन्क्रीज नाही होते, पण माझं काय होते, जी हीट आहे
ती ट्रान्सफर होते आणि या केसमध्ये माझे जे वॉटर आहे त्याचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होतं. ठीक आहे. आता सपोज मी अजून हीट ऍड केली तर काय होईल, जी स्टीम आहे ती काय होईल, सुपर हिटेड होईल. ठीक आहे. म्हणजे त्याचं अजून टेम्परेचर इन्क्रीज व्हायला लागेल. तर यालाच आपण म्हणतो हीट अँड टेम्परेचर कर्व. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे क्लिअर झाले डाऊट? आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तुम्हाला काही क्वेरी असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. आता आपलं जो वॉटर आहे आपण सांगितलं ऍट अ 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजे आपलं ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला वॉटरचं जे फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे ते किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस फ्रीजिंग पॉईंट आणि 100 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे. आणि आपला जो बॉइलिंग पॉईंट आहे तो प्रेशरवर डिपेंड आहे. ठीक आहे. सपोज जर माझा प्रेशर इन्क्रीज झाला तर माझा बॉइलिंग पॉईंट पण इन्क्रीज होईल. ठीक आहे. आणि जर माझा प्रेशर रिड्यूस झाला तर माझं बॉइलिंग पॉईंट पण काय होईल, रिड्यूस होईल या केसमध्ये. आता हा कसं काय हे तुम्हाला समजण्यासाठी आपला परफेक्ट एक्झाम्पल आहे प्रेशर कुकर. प्रेशर कुकर मध्ये काय होतं, जेव्हा आपण वॉटर आहे त्याला आपण हीट करतो. ठीक आहे. जेव्हा त्याला आपण हीट करू त्या केसमध्ये काय होईल, प्रेशर कुकर क्लोज असणार आहे आपलं. ठीक आहे. या केसमध्ये काय होईल, त्याचं टेम्परेचर राईज होईल. ठीक आहे. म्हणजेच काय होईल, त्याची इंटरनल एनर्जी वाढून जाईल आणि या केसमध्ये तुमचं जे फूड आहे ते कुक होऊन जाईल फास्ट. आणि जेव्हा माझं प्रेशर ड्रॉप होईल तर त्या केसमध्ये काय होईल, माझं बॉइलिंग पॉईंट पण ड्रॉप होईल. आता याचं एक्झाम्पल काय, सपोज जर तुम्ही हाय अल्टिट्यूडवर गेले, सपोज माउंटेनवर गेले. ठीक आहे. तर जर सपोज मी माउंटेनवर कुक करतोय. ठीक आहे. तिथे काय असेल, माझं हाय अल्टिट्यूडला जर गेलो तर आपला जो प्रेशर असणार आहे तो बिलो द ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असणार आहे. ठीक आहे. तर त्या केसमध्ये काय होईल, आपल्याला जो फूड आहे तो कुकिंगला वेळ लागेल. का, कारण की तिथला जो एअर प्रेशर आहे म्हणजेच जो आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे टुवर्ड्स द अर्थ तो काय होऊन जाईल, रिड्यूस होऊन जाईल. त्याच्यामुळे काय होईल, आपला जो बॉइलिंग टेम्परेचर आहे तो पण रिड्यूस होऊन जाईल. म्हणजेच काय, आपल्याला जो बॉइलिंग 100 डिग्री सेल्सिअसला व्हायला पाहिजे ते 100 डिग्री सेल्सिअस व्हायला त्याला थोडा वेळ लागेल. ठीक आहे. तर त्या केसमध्ये काय होईल, आपला जो कुकिंग आहे फूड कुक तो काय होऊन जाईल, डिले होऊन जाईल. ठीक आहे. यालाच म्हणतो आपण हीट वर्सेस टेम्परेचर कर्व. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल सगळ्याला. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कॅलोरीमेट्री काय असतं आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल जे की नीट मध्ये वारंवार विचारले जातात ते आपण घेऊया. ठीक आहे. आणि त्याच्यावर 3 टाईपचे क्वेश्चन येतात ते पण आपण पुढच्या टॉपिकमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. थँक्यू.